पाहतोय की संपूर्ण या कामामध्ये काही असे प्रसंग घडले का, म्हणजे एखाद्या महिलांच्या बाबतीत असतील, महिलांचे काही नाजूक प्रश्न वगैरे सोडवण्याचा कधी योग आला का? महिलांचे प्रश्न सेवेतले तसे नाजूक असतात, खूप सेन्सिटिव्ह असतात. नंतर बरेच कायदे निघाले, जसं घरगुती हिंसाचार कायदा, तसंच आता कार्यालयामध्ये सुद्धा वेगवेगळ्या समित्या त्या पद्धतीने केलेल्या आहेत की महिलांना जर काही त्रास झाला कार्यालयामध्ये तर त्याच्या सुद्धा कार्यालयीन समिती आता केलेल्या आहेत. त्यावेळेला ते काय नव्हतं. तर एक हे आठवते मला घटना की एका लातूरच्या जिल्हा परिषद मध्ये एक अनुकंपावर एक महिला लागलेली होती आणि सकाळी सकाळी मी उठायच्या अगोदरच एक महिला आमच्या घरी आली आणि मिसेसला आमच्या म्हणले की इंडियानगर मध्ये माझं घर होतं आणि मला साहेबांना भेटायचं हो, मला थोडं कुठं आहेत का. मग आमच्या मिसेसनं मला उठवलं, ती कोणतरी महिला आली म्हणून, कारण हे नेहमीच वर्दळ बाहेरचे असायचे, त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम नव्हता आमच्यात. कधी कुणी रात्री अपरात्री येत होते. मग ती महिला सकाळी आली माझ्याकडे. मी म्हणलं एवढ्या लवकर कसं काय, काय भानगड झाली, काय अडचण झाली. तर त्या महिलेनं मला सांगितलं की माझे मिस्टर वारले, मी अनुकंपावर लागलेले आहे सर्व्हिसला आणि मी ज्या डिपार्टमेंटला लागले त्या डिपार्टमेंटचे जे अधीक्षक आहेत ते दारू पिऊन संध्याकाळी माझ्या घरी येऊ लागले. माझी छोटे छोटे लेकरं असतात आणि ते मला त्रास देऊ लागले, माझ्या घरापर्यंत दारू पिऊन येऊ लागले ते आणि मला त्रास देऊ लागलेत. नाहीतर तुला मी काढून टाकतो, तुला नोकरीवर ठेवत नाही, माझ्यासोबत संबंध ठेव, अशा पद्धतीची त्यांची मागणी येऊ लागली आहे. आणि मला मग काही मार्ग उरला नाही. अगोदरच लोक नाव ठेवतात की बाई बाबा विधवा बाई आहे, मग हिचं चलन चांगलं नसल, अशा पद्धतीचं आपल्यालाच लोक नाव ठेवतात. म्हणून मी कुठं कंप्लेंट केली नाही. कंप्लेंट करावी तर आमचीच बदनामी होते सर. याच्यामध्ये काय करायचं, मला मार्ग काढा. मग माझ्या लक्षात आलं एकंदरीत प्रकरण आणि मी ते सगळं लिहून घेतलं, कागदावर एका लिहून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही जा, आता उद्या आहेत ना ड्युटीला. ते म्हणले हो सर मी आहे त्या डिपार्टमेंटला. आता मी त्या महिलेचं नाव किंवा त्या अधिकाऱ्याचं नाव त्याच्यामुळे सांगत नाही की कुणाची आपल्याला बदनामी करायची नाही. एक प्रकरण कसं असतं महिलांच्या म्हणजे दुखऱ्या याच्यावर बोट ठेवणार, त्याच्याबद्दल मी हे सांगतो. तर मी त्याच्यानंतर मग गेलो लातूरच्या जिल्हा परिषदमध्ये आणि डायरेक्ट सीओ साहेबांना जाऊन भेटलो आणि सीओ साहेबांना सांगितलं की तुमचे अधीक्षक आवरा, तुमचे अधीक्षक आवरा, नाहीतर मध्ये घालावं लागेल आम्हाला, पुन्हा सगळ्या जिल्हा परिषदेची बदनामी होईल. ते म्हणले काय झालं. मी म्हणलं असं असं प्रकरण आहे आणि हे महिलांच्या संवेदनशील प्रश्न आहे हा आणि ह्या पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ नये. पोलीस स्टेशन काहीतरी विचारणार, मग कोर्टाला केस जाणार, या भानगडी म्हणजे इज्जतीचा प्रश्न असतो महिलांच्या. आणि आपण साहेब म्हणलं ते केलं पाहिजे आणि तुमच्या माणसाचं तर करायचं काय सांगा म्हणलं, माझी सगळी तयारी आहे, मला काही प्रॉब्लेम नाही म्हणलं. त्याला मी उद्या म्हणजे ह्याला हातकड्या घालून त्याला म्हणलं मी चांगलं नीट करू शकतो, असं काही अडचण नाही, पण तुमच्या कानावर घालावं आणि तिथल्या तिथं म्हणजे त्या महिलेची बदनामी होऊ नये एवढ्यासाठी मी तुमच्याकडे आलोय म्हणलं. मग त्याने लगेच ताबडतोब त्याला त्या अधीक्षकाला बोलवून घेतलं आणि अधीक्षकाला समोर ते आला अधीक्षक आणि साहेब नमस्कार. तर ते म्हणला आणि त्या साहेबांनी सांगितलं की हे काय सांगायला लागले, ते अशी अशी महिला, तू असा असा त्रास देतो म्हणे, दारू पिऊन जातो त्या महिलाच्या घरी संध्याकाळी, ही काय पद्धत आहे, तुला नोकरी करायची आहे का घरला जायचं आहे, हा तुला सस्पेंड करीन आणि टर्मिनेट सुद्धा करायची व्यवस्था करेन. काय करता तुम्ही कार्यालयामध्ये, हे धंदे करता का. आणि एवढे तापले शिव त्याच्यावर की मग त्या बाईचं नाव काढल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याच्या बाईचं पाया शिवसाहेबाचे पाया धरायला लागला तो अधीक्षक. त्याने म्हणले माझे नको पाय, बेल वाजवली त्याने
मायक्रोफोनवर सांगितलं त्याला की डिपार्टमेंटला की त्या महिलेला पाठवून द्या. आणि मग ती महिला आली त्या ठिकाणी आणि मग ती शिवसाहेबांनी सांगितलं तिच्या पाया पडा त्या बहिणी. हा माझी बहीण आहे म्हणून पाया पडा, चुकलं माझी बहीण आहेस तू, माझं चुकलं म्हणून पाया पड म्हणले. मला म्हणले काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही सर म्हणलं, ते माफी मागू त्या पाया पडू त्या बाईच्या. मला काय म्हणजे पुढं हा प्रकार घडू नये, माझं काय खास दुश्मनी नाही त्या माणसाची म्हणलं, आणि त्या महिलेला न्याय मिळावा एवढीच माझी भावना आहे. कुठं बातमी नाही, कुठं निवेदन नाही, काय नाही. याला गरज ह्या गोष्टीत निवेदन बातम्या करून उपयोग नसतो. तर मग तिथं त्या ठिकाणी त्यानं हात जोडून माफी मागितली आणि ते प्रकरण तिथं संपलं. तर हे अशा अनेक प्रकरण आहेत महिलाचे. माझ्याकडे नाचणाऱ्या महिला वगैरे सुद्धा भरपूर यायच्या, त्यांच्याही समस्या वेगळ्या आहेत, पण आता वेळ नाही तेवढा सांगायला. एक उदाहरण म्हणून हे सांगितलं. आपल्या जातीच्या लोक पहिले खूप चोऱ्या व्हायच्या वगैरे असे प्रकरण व्हायचे, तर आपल्याच जातीच्या माणसाला कधी जेलमध्ये टाकण्याचा योग आला? काय होतं की आपल्या समाजाचे काही लोक पूर्वी आपल्या समाजाचे भरपूर लोक आणि आजही जनावरांचा दलाली वगैरे करणे किंवा जनावरांचा व्यापार करणे, जनावर विकत घेणे, दुसऱ्या बाजारात विकणे किंवा तिथल्या त्याच बाजारामध्ये विकणे, अशा पद्धतीचा व्यापार करतात, दलाली करतात. पण काय असतं की अशा याच्यामध्ये काही फार कमी लोक अशा कुठल्या तरी वाईट मार्गाला लागले की ते सगळ्याची बदनामी होते. त्याच्यामुळे सगळ्या समाजाची बदनामी होते. आता पारधी काय चोऱ्या करतात का? सगळेच पारधी चोऱ्या करतात का? पण पारधी म्हणलं की चोऱ्या करतात, कुणी मारा, ते जनावरांपेक्षा वाईट अवस्था. तर असं असतं, कारण एखादी गोष्ट एखाद्या माणसाने केली की बारक्या जातीचं असलं की अख्खी जात बदनाम होती. सवर्ण एखादा मोठ्या खानदानातला असला तर ते केलं असेल, त्यानं चुकून केलं असेल म्हणतात, पण गरिबाने एखाद्याने केलं की ह्याचं खानदानच चोर आहे, अशा पद्धतीची भूमिका असते. मग त्याच्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की ह्या आपल्या समाजामधले काही लोक म्हशी चोरायचं काम करतात. आणि हे समजल्यानंतर मी त्या लोकांना सांगितलं की बाबा हे धंदा तुम्ही करू नका. आपला धंदा कुठला आहे? दलाली करायचा धंदा आहे, आपला व्यापार करायचा धंदा आहे. आपला धंदा जनावर चोरीचा आहे का? नाही, हे करू नका. आणि मला मग सांगितल्यानंतर मी जाऊन त्यांना सांगितलं, प्रत्येकाला जे माझ्या जवळच्या संबंधातले काही लोक होते त्यांना जाऊन सांगितलं की बाबा हे धंदे तुम्ही करू नका, हे पूर्ण जात बदनाम होते, हे जातीचे लोक चोऱ्या करतात असं होते. आणि मग ते मला थोड्या दिवसानं परत एक 6-7 महिने गेल्यानंतर असं कळालं की त्यांनी काही जनावर चोरून आणली. आणि मग मी DYSP कॉन्टॅक्ट केला, त्यांना सांगितलं साहेब अशी जनावर चोरून आणलीत लोकांनी, तुम्ही या, त्याला पकडा, जरा मध्ये घाला, म्हणजे एकदा नीट झाले की परत ते धंदे करणार नाही. आणि मग मी त्यांना पकडून दिलं, ते जनावर पकडून दिले, माणसं आपले पकडून दिले. आणि त्याच्यानंतर मग ते ज्यावेळेस बाहेर आले, 4-8 दिवसानं बाहेर आले, त्याच्यानंतर मग जामीन वगैरे सगळा प्रकार झाला. पण त्याच्यामध्ये कोणी तक्रारदारच नव्हता की माझे जनावर चोरी गेलेत म्हणून, त्याच्यामुळं कोर्टात काय पुढे झालं नाही. पण त्या घटनेमुळे झालं काय की हे पकडून देतात म्हणून त्याने ते धंदा सोडून दिला. त्याच्यानंतर तो धंदाच त्यांनी केला नाही. मग ते काम धंदे वेगवेगळे करायला लागले, त्यांची मुलं परत वेगवेगळे कामधंदे करायला लागले. तर काही चांगल्या गोष्टी करायसाठी हे करावे लागते, त्याला काही पर्याय नाही. आम्ही एक किस्सा ऐकलेला होता की आपल्या समाजाच्या सरकारी अधिकाऱ्याला तुम्ही एकदाच 2 प्रमोशन मिळवून दिले, ते कसं केलं होतं? ते कसं होतं की सामाजिक परिस्थिती अशी आहे की साधारणपणे कुठल्याही कार्यालयामध्ये सवर्ण कर्मचारी हे जवळपास 80% असल्यासारखे असतात. मग ते नोकरीमध्ये असणाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना म्हणजे खालच्या दर्जाचे असल्यासारखं वागणुकी वाईट देतात, त्याला वाईट नजरेनं बघतात.
आणि त्याच्यामुळं काय होतं की आता समजा एखाद्या प्रमोशनला ड्यू आहे एखादा अधिकारी, तर त्याचे शेअर खराब करून ठेवतात, त्याला प्रमोशन होऊ नये किंवा अजून पुढं त्याचं काय होऊ नये म्हणून त्याला जेवढं काय वाईट करता येईल एखाद्या चुकीच्या टेबलला टाकून द्यायचं. त्याचा जो हक्क आहे त्या टेबलला द्यायचं नाही, त्याला चुकीच्या टेबलला टाकायचं, साईड पोस्टला टाकायचं, असे प्रकार भरपूर व्हायचे. आणि आपले जे मागासवर्गीय कर्मचारी वगैरे त्यातल्या त्यात वाटते मग त्याचे आपले जे कर्मचारी असायचे ते कर्मचारी एवढे दबावाखाली राहायचे अधिकाऱ्याच्या, सालगाडी असल्यासारखंच. त्या अधिकाऱ्याने जर सांगितलं तर शेतात जाऊन आज एवढं काम कर म्हणलं तरी जाऊन करणार त्याला शेतामध्ये, एवढ्या दबावाखाली. आता तेवढा दबाव नाही, त्यावेळेला अक्षरशः प्रचंड दबावाखाली जणू ह्यानंच आपल्याला नोकरी ठेवलंय अशा पद्धतीनं कर्मचारी करायचे. कारण कसं होतं की समाजाकडे जायला ताकद नाही, समाजाकडे अशी स्ट्रॉंग संघटना नसायची आणि समाजाबद्दल यांच्या मनात तिरस्कार असायचा. ते भीक मागणारी माणसं आहे, हे काय करणार आहेत, हे काय संरक्षण देणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यात साहेब हातापाया पडून त्याच्या राहायचं, कुठल्या नेत्याच्या हातापाया पडून त्याचं हाजी हाजी करत बसायचं, अशा पद्धतीचं हे कर्मचाऱ्याचं हे होतं. आणि हे एकदा आपल्या लातूर मधलेच एक अधिकारी होते, असिस्टंट इंजिनियर होते ते, म्हणजे डेप्युटी इंजिनियरचे सहाय्यक असं ती पद होतं. आणि ते तसं डेप्युटी इंजिनियरला ड्यू होते, 10-12 वर्षापासून ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला ड्यू होते. पण त्याचं ते खराब करून ठेवलेलं आणि त्याची बदली करून ठेवलेली कोकण भवनला. म्हणजे पाणी पुरवठा जलनिस्सारण मंडळाचं महाराष्ट्राचं मुख्य ऑफिस कोकण भवनला आहे. आणि त्याचा जो अध्यक्ष असतो तो अध्यक्ष नगर विकास मंत्री असतो. मग त्यावेळेला नगर विकास मंत्री होते सुशील कुमार शिंदे आणि त्याचा सदस्य सचिव पटवर्धन म्हणून होते. भयंकर जातीवादी माणूस, भयंकर जातीवादी माणूस पटवर्धन, सदस्य सचिव. त्यांना म्हणजे पाणी पुरवठा जलनिस्सारण मंडळाच्या लोकांना साईडवर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुपरिंटेंडिंग इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर म्हणून काम मिळू नये म्हणून त्या सगळ्या लोकांना तिथं कोकण भवनला बदल्या करून घेतलं होतं. त्या सगळे मागासवर्गीय कर्मचारी तिथं बदल्या करून घ्यायचे. कारण इकडे साईडवर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम असायचं ना, त्यांना कामच करता येईल नाही, कामच मिळू नये. दुसरे ओपनच्या कर्मचाऱ्यांना पोस्टिंग चांगल्या द्यायच्या, वेगवेगळ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, एससी वगैरे. आणि तिथं ह्या सगळ्या लोकांना तिथं डंप करून ठेवायचे हेड ऑफिसला. तिथं पोस्ट होतेच ना, तिथं डंप करून ठेवायचे. आणि अक्षरशः ते सिटी बसमध्ये सुपरिंटेंडिंग इंजिनियर छोटीशी बॅग डबा घेऊन त्या सिटी बस मधून जायचे. सुपरिंटेंडिंग इंजिनियर म्हणजे मी ते पाहिलं सगळं, त्या आपल्या कर्मचाऱ्यांसोबत गेलो आणि त्यांनी दाखवलं सर अशी अशी परिस्थिती आहे. आणि मग मी त्या पटवर्धन साहेबांकडे गेलो, त्यांना नमस्कार केला, म्हणलं साहेब असं मी या प्रकरणासाठी आलोय आणि या प्रकरणामध्ये अन्याय झालेला जो माणूस आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असायला पाहिजे तो माणूस डेप्युटी इंजिनियर सुद्धा नाही. तर म्हणलं अन्याय कशासाठी करता तुम्ही मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर. मग ते म्हणले तुम्ही आरोप करताय म्हणले माझ्यावर आणि त्यांचा शेअर खराब आहेत म्हणले. बरं, अजून ते म्हणले तक्रार आहे त्यांच्यावर. बरं, तुम्हाला माहित आहे म्हणले शेअर मागासवर्गीय कर्मचाऱ्याला प्रमोशन देत असताना शेअरचा विचार केला जाऊ, कारण तो मागासवर्गीय म्हणून मुद्दाम शेअर खराब केलेले असतात हे सरकारलाही माहित आहे, तो शासन निर्णय माहित नाही का. हो आहे, पण त्यांच्यावर कंप्लेन आहे म्हणले. बरं, कुठं आहे कंप्लेन. तर ते म्हणले आमच्या कार्यालयातली एक महिला आहे क्लर्क आणि आमच्या कार्यालयाचं जे रेस्ट हाऊस आहे तिथे ते राहतात रोज. आणि ती क्लर्क महिला तिच्या पाहुण्यांना तिथे घेऊन गेल्यानंतर या कर्मचाऱ्याने तिथे दारू पिऊन विनयभंग केला. मी म्हणलं त्या घटनेला किती दिवस झाले. म्हणजे त्या घटनेला 1 वर्ष झालं. बर, मग डिपार्टमेंटली त्याच्यावर तुम्ही काय कमिटी वगैरे नेमली का, चौकशी समिती. नाही, ती प्रोसिजर चालू आहे. म्हणलं काय चालू आहे मला सांगा ना. 1 वर्षाखाली त्या बाईकडून एक अर्ज तुम्ही घेता आणि त्याच्या फाईलला लिहून ठेवा
टॅग करून ठेवता आणि त्याचं काहीतरी चौकशी म्हणून सांगता आणि प्रमोशन तुम्ही थोपवता, त्याचे अडवता. म्हणजे जाणून बुजून करता ना तुम्ही. 6 महिन्याच्या आत चौकशी केली पाहिजे. नियम माहिती आहे का म्हणलं तुम्हाला? सस्पेंड केलं तरी चौकशी किती महिन्यात केली पाहिजे, चौकशी समिती कधी नेमायला पाहिजे, किती दिवसात त्या माणसाची चौकशी केली पाहिजे, कधी रिपोर्ट आला पाहिजे, तो त्याच्यावर काय कारवाई केली पाहिजे, हे सगळे नियम माहीत असतील साहेब मला. तुम्ही सदस्य सचिव आहेत या डिपार्टमेंटचे. आणि हे मला वाटलं होतं म्हणले पाणी पुरवठा जलनिसारण मंडळाचं ऑफिस आहे, हे तर पोलीस कमिशनरचं ऑफिस दिसायला म्हणलं. काय म्हणतात? मी म्हणलं त्या बाईचा विनयभंग झाला तर इथल्या पोलीस स्टेशनला जाईल ना ते. तुमच्याकडे अर्ज द्यायला तुम्ही पोलीस कमिशनर आहेत का? पोलीस PI आहेत का तुम्ही? का ठाणे अंमलदार आहेत का? इथं पोलीस स्टेशन चालतंय? कशामुळे तुमच्याकडे कंप्लेंट दिली म्हणलं? पोलीस स्टेशनला का कंप्लेंट दिली नाही त्या बाईनं? कारण तुम्हाला यांचं प्रमोशन अडवून ठेवण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं म्हणून त्या बाईकडून तुम्ही कंप्लेंट घेऊन ठेवलेली आहे आणि त्याच्यावर काहीच केलं नाही तुम्ही. असं चालतं का शासनामध्ये? निजामाचं राज्य आहे का इथं चालू म्हणलं? त्या माणसाचे 2 प्रमोशन रोखलेले, तुमच्यावर कोर्टात केस करणार म्हणलं मी. 2 प्रमोशन त्या माणसाचे रोखलेले, जो नुकसान झालेलं आहे ते पटवर्धन साहेबांच्या पगारातून मला पाहिजे, शासनाकडून नाही. शासनाने आमच्यावर अन्याय केलेला नाही, तुम्ही अन्याय केलेला आहे. आणि मग तिथून ते सगळं त्यांना सांगितलं की तुम्ही 3 दिवसाच्या त्याच्यावर ऍक्शन घ्या, नाहीतर मला तुमच्यावर ऍक्शन घ्यायला. काय करायचं ते करू आम्ही. त्यांना बोललो, तिथून लगेच मी मुंबईला गेलो, सुशील कुमार शिंदे साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की बा तुमचा जो सदस्य सचिव आहे तो समान न्याय इतर मागासवर्गीयाला देत नाही, तर मागासवर्गीयाचे सगळे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी डंप करून ठेवतो आणि वेगवेगळ्या काहीतरी भानगडी लावून त्याच्या पाठीमागं शेअर खराब करून त्याचे प्रमोशन रोखतोय. आणि साहेब तुम्ही स्वतः मागासवर्गीय आहेत, त्याच्यामुळे या गोष्टीकडे तुमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मला तुम्हीच लक्ष देणार नाही तर दुसरं कोण लक्ष देणार? सुशील कुमार शिंदे साहेबांनी तिथून लगेच फोन लावला पटवर्धनला. फोन लावला आणि त्याने म्हणले असं असं ते संघटनेचे सरचिटणीस शिवाजी जोशी माझ्याकडे आलेले आणि या कर्मचाऱ्याच्या बाबत काय प्रॉब्लेम आहे, काय प्रमोशन थांबवले त्याचे. 2 प्रमोशन त्याला त्याच्या सिनियरिटी प्रमाणे व्हायला पाहिजे. त्याच्यावरचे सगळे लोक प्रमोट होऊन गेलेले, खालचाही माणूस प्रमोट होऊन जातो आणि एक मागासवर्गीय माणूस बिगर प्रमोशनचा राहतो. तुमच्यावर कारवाई करावी लागेल म्हणले. त्यांनी माझ्याकडे आग्रह धरला, प्रमोशन नको त्या कर्मचाऱ्याचं, पण त्या न देणाऱ्यावर कारवाई करा अगोदर. तर काय करताय मग? नाही साहेब त्यांना ऑर्डर देऊन टाक आणि ताबडतोब देऊन टाका ऑर्डर त्यांची. काय त्याच्यावर अन्याय झालाय तो अन्याय दूर करा. त्यांनी फोनवर सांगितलं, त्यांना लगेच डेप्युटी इंजिनियरची ऑर्डर दिली आणि लगेच पुन्हा 10-15 दिवसामध्ये लगेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. एका वेळेला 2 प्रमोशन झाले त्यांचे. अशा अनेक केसेस आहेत, फक्त एक उदाहरण म्हणून हे केस आहे. अशा भरपूर केसेस आहेत, आपल्याला सांगायला त्याला 2 दिवस सुद्धा पुरणार नाही. कारण तेच आम्ही भटक्या मुक्त जाती जमाती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही खूप काम केलंय कर्मचाऱ्याचे. कधी कुठला कर्मचारी आला आणि त्याचा प्रश्न सुटला नाही, मग नोकरीत लावण्याचा असो, त्याच्या प्रमोशनचा असो किंवा जात म्हणून अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा असो, हे कुठल्याही पद्धतीचे जर प्रॉब्लेम असतील तर त्या वेळेला आपण सोडवले. असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे 2 स्त्रियाचा हात असतो. एक म्हणजे आपल्याला जन्म दिलेली आई आणि दुसरी म्हणजे धर्मपत्नी. आता दुर्दैवानं सरांच्या आईचं निधन सर लहान असताना झालेलं असल्यामुळे कारणाने आईची तर त्यांना साथ तेवढी लाभली नाही, परंतु तुमच्या कार्यामध्ये तुमच्या धर्मपत्नीचा किती सहभाग होता? धर्मपत्नीचं सांगायचं ते खूप मोठा भाग होईल. तर ते आता ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस माझं वय होतं 18 आणि आमच्या पत्नीचं वय होतं 14 वर्ष. आणि त्याच वेळेला मी 18व्या वर्षी नोकरीत पण होतो.
आणि त्यावेळेला सुरुवातीला 2 वर्ष तिने हे सगळं बघितलं जवळून. 2 वर्ष मला काही बोलली नाही. म्हणजे हे चालत राहायचं, लोक बाहेरून यायचे. मग काय काय त्यावेळेला एसट्या 2 वेळाच असायच्या, खूप एसट्या नव्हत्या. मग काही लोकांनाच गावाकडे जायला एसटीच मिळायची नाही. ती परत काम त्याचं करून दिलेलं असलं तर संध्याकाळी परत घरी मुक्कामाला यायचे. ते अनेक लोक असे मुक्कामाला यायचे, 2 लोक 4 लोक 3 लोक असं 1 2 लोक 4 लोक 5 लोक ठरलेलेच राहायचे. आठवड्यातून एखाद्या वेळेला तर नक्कीच 2-3 लोक असायचे घरी. मग त्यावेळेला आता ते कसं मोठ्या कुटुंबातले असल्यामुळं, मोठ्या कुटुंबात होती माझी मिसेस, त्याच्यामुळे तिला स्वयंपाक वगैरे करण्याचा असं काही कंटाळा नव्हता. 10 माणसं तुम्ही बसू द्या, 10 मिनिटात त्याचं जेवण तयार, पिठलं भाकर. त्याला वेळच लागायचा नाही. अगोदर पिठलं करून घ्यायचं आणि भाकरी सोडून बसा म्हणायचं, चालू. म्हणजे अनेक कधीही माझ्याकडे आलेला कुठलाही माणूस उपाशी पोटाने गेलेला नाही. म्हणजे त्याला जेवणच करून, तिने जेवणाबद्दल कधीच तक्रार केली नाही किंवा का लोक येतात बाबा एवढं स्वयंपाक करावं लागतं, हेही नाही कधी आतापर्यंत नाही कधीच. ती सवय आहे तिला. आपण सांगायलाच उशीर आहे की आज 4 माणसं येणार आहेत म्हणलं की 4 माणसाचा स्वयंपाक तयार. आता माझे काही मित्र आहेत, ते मित्रांना नुसतं फोनवर जरी आता बोललं की असं माझा मित्र येऊ लागलाय, तर त्यांच्या बायका चहा सुद्धा करून देत नाही. चहा सुद्धा ते मित्रच करून आणतात. आणि ते मित्र चहा ज्यावेळेस हा मित्र चहा करून देतो त्यावेळेला त्याला सांगतात, बघा हो, ते संध्याकाळी थांबणार असेल तर तुम्ही हॉटेलमध्ये व्यवस्था करा तुमच्या सहित. म्हणजे माझ्या जवळच्या मित्राची उदाहरण आहेत, कुणाचं नाव घेत नाही. पण त्या बाबतीमध्ये आमची मेसेज जे आहे ते त्या बाबतीमध्ये म्हणजे स्वयंपाकाला कधीच कमी नाही, कधीही माणसाला उपाशी जाऊ दिलं नाही. आणि आता सुद्धा नाही, स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये पूर्वीपासून कधी कंटाळा. आता ज्यावेळेस बचत गटाचे आम्ही कार्यक्रम घेत होतो त्यावेळेला बचत गटाच्या महिलाच असायच्या ना, सगळ्या महिलाच असायच्या. कुणाच्या झोपड्यात जाऊन बसावं लागायचं, तिथं 10-20 महिला गोळा व्हायच्या आणि तिथं चर्चा व्हायची. म्हणजे पटकन महिलाच्या घरात जायची पाळी यायची. म्हणून मी काय करायचं, बचत गट कार्यक्रम आमचे त्या दिवसातून 3-3 4-4 आमच्या बैठका असायच्या. पुढे एक कर्मचारी असायचा की सर ह्या टायमाला तुमच्याकडे येतील, त्या टायमाला तुमच्याकडे येतील. मग आम्ही निघायचो. मग त्यावेळेला काय करायचं की ह्या महिलाकडून डायरेक्ट जावं लागायचं. त्याच्यामुळं मी आमच्या शक्यतोवर मिसेसला सोबत घेतो आणि सोबत घेऊन तिने प्रत्येक बचत गटाच्या बैठका एवढ्या अटेंड केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत की माझ्या परस्पर सुद्धा बचत गटाच्या मिटिंगा घेतलेल्या आहेत. म्हणजे माझ्या कामामध्ये खूप मदत केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही अनाथ आश्रम सुरू केलं त्यावेळेला 450 पोराच्या जेवणाचा जो विषय होता, मी कधीही ते स्वयंपाकघराकडे बघत नाही. ती सर्व जबाबदारी आणि मुलीची जबाबदारी. त्या मुलीला काय लागतंय, प्रत्येक सणाला काय वेगवेगळ्या वस्तू लागतात, काय आणायला पाहिजे, त्यांच्या काय समस्या आहेत मुलींच्या, त्या छोट्या मोठ्या ज्या त्यांच्या समस्या असतील, कुठल्या असो, छोटे असो मोठ्यात मोठे असो, दवाखान्यात मुलींना दाखवायचं असो, हे सगळं आमची मिसेस करते. आणि स्वयंपाकघरामध्ये सकाळी नाश्त्यापासून सगळं जेवण वगैरे हे सगळं तयार करायचं सुद्धा काम ती करत होती. त्याच्यामुळं तो काही अडचणीचा विषय नव्हता. पण साधारणपणे माझ्या लग्नाला 2 वर्ष झाल्यानंतर तिनं वडिलाला तिच्या मामाला वगैरे बोलवून घेतलं आणि तिनं सांगितलं की बाबा आता हे माणूस म्हणलं एवढं पागल आहे की हे सगळं रात्रंदिवस लोक येत राहतात आणि सारखं हे कुठं ना कुठं तेच काम करीत राहते. म्हणले एकतर सर्व्हिस आणि मग हे लोक कुणी ना कुणी ह्यांचे कामं करत बसतात. त्याच्यामुळे मला काही इथं निभावं लागेल असं वाटत नाही. त्याच्यामुळे यांच्याकडून घटस्फोट घेतलेला बरा. आणि मग सुरुवातीला तसं ते झाली चर्चा. मग आमचे वडील वगैरे, आमच्या वडील तिचे जे मामा होते ते आमच्या वडिलाचे चांगले मित्र होते. मग त्यांनी समजून सांगितलं, मलाही सांगितलं. मी म्हणलं बा मी काय सर्व्हिस करून मोकळ्या वेळेत हे लोक माझ्याकडे येतात, गोरगरीब लोक असतात, त्याचे कामं होत नाहीत, त्याच्यामुळे मला त्याचं काम करावं लागतं काय. आणि कधी राहिले तर मग मला ते म्हणले जीव घालण्याबद्दलचा प्रॉब्लेम नाही, फक्त हे तुम्ही घरदार सोडून म्हणले काय लोकांचीच कामं करत बसताय 24 तास.
त्याच्यामुळे ती नाराज झाली म्हणले तुमची पत्नी, आणि तिला काही नांदायची इच्छा नाही तुमच्याजवळ म्हणले, हे रोज असं चालत राहिलं, हे बंद करून टाका. मी म्हणलं बा मला काही बंद होत नाही, तुम्ही ठरवा काय करायचं, पण हे काय काम बंद होऊ शकत नाही. हे कुठेही गेलो, मी लातूरला राहिलो किंवा कुठेही गेलो तर हे सामाजिक कामाची मला आवड आहे आणि मी ते करणारच. मग त्यांनीच आमच्या मिसेसला समजून सांगितलं की म्हणले सर्व्हिस आहे, पगारदार आहे माणूस, कशाला उगा त्याचं आहे, करू जा, तुला काय कमी आहे का, तुला काय अडचण असली तर वैयक्तिक सांग, आम्ही पूर्ण करतो. ती माझी वैयक्तिक काहीच अडचण नाही. तिला सगळ्यात दुसरा एक मोठा असा त्रास होता आमच्या मिसेसला, की लातूरमध्ये ज्या ज्या वेळेला VIP लोक यायचे त्यावेळेला आम्हाला SP ऑफिस मध्ये स्थानबद्ध करायचं. मग रात्री 1:30च्या सुमाराला 1 वाजता 1:30 वाजता DYSP किंवा PI यायचे आणि मग आम्हाला दार वाजवायचे आणि सर दार उघडा, आम्ही काय PI DYSP आहे, साहेब DYSP आले, दार उघडा म्हणून पोलिसांनी वाजवून सांगायचं. आता मला माहित होतं ते आता स्थानबद्ध व्हावं लागतंय, म्हणजे तिथे जाऊन थांबावं लागतंय. मग घरी आमची मिसेस आणि लहान मुलं असायचं, तिला सांगायचं की तू दार आता गच्च लावून घे मधून चांगलं कडी वगैरे, आणि मला ते बघू आता ज्यावेळेस सोडतील त्यावेळेला येतो. आणि मग तिचाही काही प्रॉब्लेम नसायचा, माझा बी काही प्रॉब्लेम नसायचा. पण प्रॉब्लेम असा असायचा की ज्या घरात आम्ही भाड्यानं राहिलो त्या घर मालकाला ते पोलीसची गाडी, ते 5-7 पोलीस DYSP, ते बघून ते माणूस एवढं घाबरून जायचं, अरे बापरे एवढे पोलीस आपल्या घरात कधीच आले नव्हते. आणि मग ते घेऊन जायचे, पुन्हा आणून सोडायचे, आणि ते गाड्या बघायच्या पोलीस, त्याच्यातून आम्ही उतरलेलं मध्ये बसलेलं बघायचे, आणि हे म्हणायचे साहेब आता आमचं मुलगा येणार आहे, जरा रूम बदला. अरे आता 1 महिना 1.5 महिना तर झाला, नाही आमच्या मुलाला लागणार, म्हणून लोकांनी खाली करायला लावायचं आणि ते पसारा पूर्ण सगळा पसारा घेऊन दुसरी रूम ओळखायची. हा सगळ्यात मोठा त्रास आमच्या मिसेसला होता. आणि मग दुसरीकडे जायचं, मग दुसरीकडे रूम करायची, मग तिथं राहिल्यानंतर परत महिना 2 महिन्यामध्ये एखादा प्रसंग यायचाच, स्थानबद्ध व्हायचा. मग लगेच ती पोलीसच्या गाड्या, पोलीस मग चला सर बोलवायले, मग आम्ही जायचं, पुन्हा आणून सोडायचं त्या पोलीसच्या गाडीतून. त्यांनी बघायचं व्हायला एक मोठा डॉन फिनाय का काय की काय मोठा काय भानगड आहे की एवढे मोठे पोलीस येतात. त्याच्यामुळे ते परत म्हणायचे बाबा आमची रूम तेवढं सोडा. आणि मग असं घरा कंटाळा येऊन गेला आम्हाला. रूम बदलून ती म्हणजे सगळ्यात मोठा त्रास तो व्हायचा रूम बदलण्याचा. बाकीचं काय म्हणजे आमच्या मिसेसचं पूर्ण म्हणजे सहकार्यच होतं या सगळ्या कामामध्ये. पण त्या स्थानबद्ध करण्याच्या पोलिसाच्या ह्याच्यामुळं हे रूम बदलण्याचं जे काम आहे ते खूप मोठं रूम बदलण्याचं काम आमच्या पाठीमागे असायचं. तुमच्या आयुष्यभराच्या प्रवासामध्ये अनेक व्यक्ती तुम्हाला भेटलेले असतील, मग काही मित्र म्हणून चांगले भेटलेले असतील, काही मार्गदर्शक म्हणून भेटलेले असतील, त्यांच्याविषयी काय सांगता येईल? किती वेळ आहे कसं 1 तास 20 मिनिट बरोबर. तर ते आता आपल्या ह्या एकंदरीत आतापर्यंतच्या प्रवासामध्ये खूप चांगले माणसं भेटले आणि मार्गदर्शन करणारे लोक भेटले, ज्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाल्या, त्यांचे विचार मिळाले. त्याच्यामध्ये पहिल्यांदा कांशीरामजी आहेत. कांशीरामजी BSPचे सुप्रीमो, बामशेपचे प्रमुख. तर आमच्या भटक्यामुक्त जाती जमाती कर्मचारी संघटनेचे जे कार्याध्यक्ष दिगंबर राठोड ते बामशेपचं काम करत होते आणि आमचं कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा काम करत होते. तर ते त्याच्यामुळं काय झालं की एक वेळा केडर कॅम्प होते, मामा देशमुख वगैरे ते केडर कॅम्प घ्यायला आले होते. तर त्यांची संपर्क त्याच्यामुळेच आला माझा. म्हणजे 1-2 केडर कॅम्प सुद्धा मी बामशेपचे केले. आणि मला मग हे कार्याध्यक्ष आमचे असल्यामुळं कांशीरामजी साहेबाची माझी समोरासमोर भेट घालून दिली. 2 वेळा त्यांची माझी चांगली चर्चा झाली. तर ते कांशीरामजी यांच्यानंतर आपले जे नाशिक सकाळचे संपादक आहेत उत्तम कांबळे, ते
दादासाहेब मोरे म्हणून आपल्या जोशी समाजावर ज्यांनी गबाळ कादंबरी लिहिली होती, ते मला समजलं आणि ते सांगलीला मी त्यांना हुडकून काढलं आणि म्हणलं बाबा आपण हे काम केलं पाहिजे समाजासाठी. ते मग आमच्या भटक्यामुक्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केली आम्ही. आणि त्यांच्याकडून त्यांचे मित्र उत्तम कांबळे, म्हणजे नाशिकला माझी त्यांची भेट झाली आणि त्याच्यानंतर मग उत्तम कांबळेचे माझे कायम संबंध राहिले. आता लातूरला कधी आल्यानंतर ते आपल्या घरी येतात, हरिभाऊ गायकवाडच्या घरी येतात आणि आमचं म्हणजे चांगला संपर्क आहे. आणि वेळोवेळी चळवळीमध्ये काही मार्गदर्शन वगैरे पाहिजे असेल तर मी त्यांच्याकडून घेत असतो. तर ते सध्या नाशिकला राहतात उत्तम कांबळे साहेब. त्याच्यानंतर त्या जात पंचायतीच्या संदर्भामध्ये नरेंद्र दाभोळकर साहेबांचा संपर्क आला होता आणि 8-15 दिवस आम्ही एकत्रच होतो. त्याच्यामुळे त्यांचंही अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये खूप मार्गदर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर आपले जे कुलगुरू होते लातूरचे डॉक्टर जे.एम. वाघमारे साहेब, त्यांचंही वेळोवेळी आम्ही राजेंद्र वनारसे मी त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रश्नावर म्हणजे मार्गदर्शन घ्यायचं त्यांचं. तर त्यांचंही खूप मार्गदर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या DYFI म्हणून एक कम्युनिस्टाची संघटना होती, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया. तर त्यांचे ते डॉक्टर विठ्ठल मोरे म्हणून इथं त्याचं काम करत होते. तर ते डॉक्टर विठ्ठल मोरे सरांचं पण खूप मार्गदर्शन आयुष्यामध्ये मिळालं. त्याच्यानंतर मुकुंद गारे साहेब, त्याच्यानंतर द्वारकादास लोहिया आणि हे सगळे आम्ही जी NGO सुरू केली होती त्याच्यामध्ये ह्या लोकांचं मला सहकार्य मिळालं. त्याच्यानंतर डॉक्टर शिवलाल जाधव म्हणून आपले भटक्यामुक्त संघटनेचेच पूर्वी काम करत होते, त्यांचंही या NGOच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन चांगलं मिळालं. त्याच्यानंतर आमचे ज्यावेळेस मला तो पुण्याला अफार्मचा पुरस्कार दिलेला होता, ग्रामीण विकास कार्यकर्ता पुरस्कार 1998चा, तर ते देण्यासाठी मोहन धारिया आले होते, माजी केंद्रीय मंत्री. तर ते मोहन धारिया आणि देवेंद्र कुमार गुप्ता म्हणून नागपूरचे होते, त्यांच्या हाताने पुरस्कार मिळाला. आणि पुण्यात राहत असल्यामुळं नंतर मोहन धारिया साहेबांच्या अनेक वेळा भेटीगाठी झाल्या. तर ह्या सगळ्या मान्यवराबरोबर विलासराव देशमुख साहेब तर लातूरला मुख्यमंत्री होते आणि त्यांनी राज्यमंत्री असल्यापासून सुरुवातीला त्यांनी माझी 9वीच्या वर्गामध्ये स्पेशल केस हॉस्टेलला करून दिली. मला ते हॉस्टेल माहीत नव्हतं, सरकारी मागासवर्गीय वसतिगृह, आणि मध्येच घेण्याची पद्धत नव्हती, त्याच्यामुळे मला स्पेशल केस करायला लागली मार्क चांगले असताना सुद्धा. आणि त्या 8वीला म्हणजे 9वीला असताना जी माझी स्पेशल केस त्यांनी केली होती विलासराव देशमुख साहेबांनी. त्याच्यानंतर मग मी पॉलिटेक्निकला शिकत असताना सुद्धा मी सोलापूर सोडून ट्रान्सफर करून परत लातूरला आलो. तर त्यावेळेला सुद्धा विलासराव देशमुख साहेबांनी परत माझं हॉस्टेल गेलं सोलापूरहून ट्रान्सफर केल्यामुळे, मग परत माझी स्पेशल केस मला करून दिली होती विलासराव देशमुख साहेब. आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये हे सगळ्या चळवळीतलं काम करत असताना, आमचे NGOचे काम करत असताना, कुठं जिथं अडचणी आल्या त्या ठिकाणी त्या वेळेला ज्या वेळेला मी साहेबाकडे गेलो त्यावेळेला ते भटक्यामुक्तांना पाठवा, मला भटक्यामुक्त म्हणून साहेब ओळखत होते. कधी बघितलं काय चाललंय भटक्यामुक्त म्हणा, जोशी कधीच म्हणले नाही काय चाललंय भटक्यामुक्त, कसं चाललंय मग भटक्यामुक्ताचं, बरं आहे ना, काय अडचण तर नाही, PA सांगायचं आमच्या भटक्यामुक्तावर लक्ष द्या. अशा पद्धतीनं साहेबांनी ज्या वेळेला जाईल मी त्यावेळेला खूप काम, त्या ठिकाणी कुठलंही काम त्यांनी कधी ठेवलं नाही. ज्या वेळेला सवर्ण समाजाचा किंवा इथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून सुद्धा काही अन्याय आपल्या समाजावर काही ठिकाणी झाले होते त्यावेळेला सुद्धा मी तडजोड केली नाही. त्यांना म्हणजे FIR दाखल करून त्या लोकांना मी मध्ये घातलं. त्यावेळेला सुद्धा साहेब म्हणायचे की तो सरकारी कर्मचारी आहे, तो सरकारी कर्मचारी म्हणून काम करतो, तो खोटं काम नाही करत. त्यावेळेस पोलिसांना म्हणायचे तुमच्या पद्धतीनं का, म्हणजे इथपर्यंत म्हणजे प्रगल्भ असं नेतृत्व होतं लातूरचं. आणि त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत राहायचं.
आणि साधारणपणे वर्षातून नाही म्हणलं तरी 4-5 वेळा साहेबांची भेट व्हायची. निवडणुकीमध्ये मध्ये कधी त्यांनी अपेक्षा केली नाही किंवा आम्ही निवडणुकीमध्ये कधीच काम केलं नाही. मी आयुष्यभर सामाजिक कामच केलं, मी निवडणुकीत कधीही काम केलेलं नाही. तर एकंदरीत आजची मुलाखत खूपच विशेष होती, कारण राहिलेला उर्वरित भाग आपण जवळपास कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तसं तरी खूपच विस्तारित मुलाखत होऊ शकते. अनेक प्रसंग आहेत, अनेक जीवनभराचे अनुभव आहेत. शेवटी सरांना मी एकच विनंती करतो की त्यावेळी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया नव्हती, परंतु वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून त्यांचे लेख असतील, बातम्या आलेल्या असतील, इथं का तर नाही तर ते कधीच आणि केव्हाचा प्रसंग आहे तेवढा सांगा. आता भरपूर आपल्याकडं म्हणजे आहे दाखवण्यासारखे कात्रण, पण काही मोजके कात्रण आपण बघू तर हे भटक्यामुक्त कर्मचाऱ्याच्या संघटनेची काय गरज आहे याच्याबद्दल हा लेख लिहिलेला आहे. हे अनेक वृत्तपत्रातून त्यावेळेला छापून आलेला आहे. हा म्हणजे साधारण हे 85 ते 2000च्या दरम्यानचं आहे. त्याच्यानंतर स्वबांधवाकडून अधिक सहकार्याची अपेक्षा अशा पद्धतीचा हा एक लेख आहे. तर असे अनेक पेपरला त्यावेळेला लेख म्हणजे याच्यापेक्षा मोठेच असायचे असे लेख. त्याच्यानंतर हे सर्वात अगोदर साधारणपणे हे मला वाटतं म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये लिहिलेला लेख हा कोडमोडे जोशी समाजावर. तर हा दिसतो का त्याच्यात तेवढा क्लिअर दिसत नाही. हा, तर हा एक लेख आहे. त्याच्यानंतर मी एक पेपर सुरू केला होता आपल्या महिला आणि मुलावरती, आणि बालगर्जना असं त्या पेपरचं नाव होतं. तर तो पेपर मी सुरू केला होता. नंतर हे पोस्टानं काही पेपर पोचत नव्हतं सगळ्या महाराष्ट्रामध्ये, आणि आम्ही टाकायची 1000 पेपर 10-20 पेपर मिळायचे. त्याच्यामुळं मला हा पेपर बंद करावा लागला पोस्टेजमुळं. त्याच्यानंतर हे आम्ही विलासराव देशमुख साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही लातूरला मेळावा घेतला होता भटक्यामुक्ताचा. तर त्या मेळाव्याची बातमी आहे. त्याच्यानंतर मला जो अफार्म ग्रामीण विकास कार्यकर्ता पुरस्कार मिळाला होता, तर त्या पुरस्काराचे त्यांच्या वृत्तपत्रामधले त्यांचं जे वार्तापत्र होतं अफार्म त्याच्यामधले ही बातमी आहे. त्याच्यानंतर हे ज्या वेळेला म्हणजे एका न्यायालयानं असा निर्णय दिला होता की वंजारी आणि बंजारी हा समाज एकच आहे, तर त्याच्या विरोधामध्ये नंतर मग आम्ही बरेच आंदोलनं केली. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की बाबा न्यायालयानं जरी निकाल दिला असला तर एक कमिटी नेमून आपण त्या कमिटीकडून ह्या 2 जाती एकच आहेत का वंजारी आणि बंजारी तपासू. त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारने एक वधवा समिती नेमली होती, आणि त्या वधवा समितीला वंजारी आणि बंजारी ह्या जाती कशा 2 वेगळ्या आहेत, तर वंजारी आणि बंजारी असा प्रकार नसून वंजारी व बंजारा असं जाती. बंजारा समाज आहे तो, बंजारी कोणी म्हणत नाही, आणि वंजारी समाज आहे तो, वंजारा नाही. तर हे आम्ही हा लेख माझा आहे त्यावेळेला त्या समितीला पाठवलेला. आणि अशा अनेक म्हणजे पूर्ण पेपर मध्ये छापून आला तो त्यावेळेला, अनेक पेपर मधून छापून आला. तर त्याच्यामुळं त्या हायकोर्टाचा जो निर्णय होता त्या निर्णयानुसार जर वंजारी समाज या भटक्यामुक्तामध्ये आला असता तर विमुक्तातल्या ज्या 14 जाती त्याच्यामध्ये 15वी जात म्हणून ही वंजारी समाज राहिला असता. कारण कोर्टाने एकच जाती आहेत म्हणल्यावर त्याला बंजारा समाजामध्ये इन्क्लूड करावं लागेल ना, कोट जात म्हणून करावं लागेल किंवा दुसरी जात म्हणून करावं लागेल. पण ते वधवा समिती नेमली आणि त्या समितीने निर्णय दिला की ह्या 2 जाती भिन्न आहेत, त्या 2 जाती एक नाही. आणि त्याच्यामुळे नंतर गोपीनाथ मुंडेंनी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करून मग त्या भटक्या कशा आहेत हे करून म्हणजे राजकीय प्रेशर त्यांनी वापरून ते बरोबर वंजारी समाजाला त्यांनी भटक्या विमुक्तामध्ये म्हणजे भटक्यामध्ये प्रवेश करून दिला. आणि त्याच्यामुळे आज वंजारी समाज हा भटका ड प्रवर्ग आहे. ही जर वधवा समिती झाली नसती, महाराष्ट्र सरकारने ती केली नसती, तर आज वंजारी समाज विमुक्तामध्ये राहिला असता. ही समिती केली आणि आम्ही सगळं
महाराष्ट्रातून त्यांना हे सगळं माहिती दिली, निवेदनं दिले आणि त्याच्यावर आक्षेप घेतले आणि ते आक्षेप मान्य करून त्यांनी या दोन जाती भिन्न आहेत म्हणून सांगितलं, निर्वाळा दिला तसा. आणि त्याच्यामुळे मग तो एकच जाती आहेत म्हणून विमुक्ताच जायचा तो त्यांचा जो मार्ग होता तो बंद झाला. मग त्याच्यामुळे त्यांनी परत भटक्यामध्ये प्रयत्न केले आणि ते भटक्यामध्ये सक्सेस झाले. आज भटका ड प्रवर्ग म्हणून वंजारी जात भटका विमुक्तामध्ये समाविष्ट आहे. नक्कीच आजची मुलाखत ही खूपच उपयुक्त अशी मुलाखत होती. या मुलाखतीच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. त्या काळची परिस्थिती काय होती, न्यायालयीन लढा कसा द्यावा लागायचा, संपूर्ण आयुष्यभरामध्ये जे परिश्रम समाजासाठी माननीय प्राध्यापक जोशी सरांनी घेतलं ते आपण या आजच्या मुलाखतीच्या माध्यमाने घेण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी पहिली क्लिप खूप छान, जवळपास 600च्या जवळ व्ह्यूज मिळालेले आहेत. त्या क्लिपला आणखी पाहतच आहेत. असंच ही क्लिप पाहावी. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण भटक्या जाती जमातीच्या जातींच्या सगळ्यात जेवढी होईल तेवढी माहिती या चॅनलच्या माध्यमाने आपण पुरवणार आहोत. तर आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. बंद.